नगर लाईव्ह त्याचबरोबर ओनली मानिनी यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजचा कार्यक्रम हा ठाणे आयकॉन 2025 हा पुरस्कार सोहळा आहे आणि याच पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ठाण्याचे आमदार श्री संजय केळकर सर, त्याचबरोबर आपले मान्यवर म्हणजेच आपलं महानगर मायमहानगर.com चे संपादक श्री संजय सावंत सर, ओनली मानिनीच्या संपादिका कविता जोशी लाखे आणि त्याचबरोबर ठाणे आवृत्तीचे ब्युरो चीफ अमोल कदम। मी प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करावी। दीप प्रज्वलन करण्या समयीच्या वरचा जो पंखा आहे तो थोडासा बंद करावा थोड्या वेळासाठी। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण दीप प्रज्वलनाने करतो, जेणेकरून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला मिळतो। आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा म्हणजेच आजचा ठाणे आयकॉन 2025 हा पुरस्कार सोहळ्याचा दीप आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे ठाण्याचे माननीय आमदार श्री संजय केळकर सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित आपलं महानगर मायमहानगर.com चे संपादक श्री संजय सावंत सर, ओनली मानिनीच्या संपादिका कविता जोशी लाखे आणि त्याचबरोबर ठाणे आवृत्तीचे ब्युरो चीफ अमोल कदम मंचावर उपस्थित आहेत। पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन झाला आहे, एक उत्साह यावा यासाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। आजचा कार्यक्रम हा सुंदर आहे, ज्यांनी कष्ट घेतलेत, ज्यांनी प्रयत्न केलेत आणि त्यांना यश मिळाले, या सर्वांसाठी हा सत्कार सोहळा असला तरी आपल्या देशात ज्या घटना घडतात त्यांची जाणीव म्हणून मी प्रमुख पाहुणे मान्यवर त्याचबरोबर उपस्थित पुरस्कारते आणि इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला विनंती करते की पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जे मृत पावले त्यांना 2 मिनिटांचे मौन पाळून आपण श्रद्धांजली वाहूयात। विश्राम। तसं पाहायला गेलं तर मराठी पत्रकारितेत आपली अग्रणी वाटचाल करणारं दैनिक म्हणजे आपलं महानगर गेली 37 वर्ष या क्षेत्रात काम करत आहे आणि सोबतच माय महानगर लाईव्ह मायमहानगर.com आपलं महानगर ओनली मानिनी हे महिलांसाठी खास यूट्यूब चॅनेल त्याचबरोबर सदरसुद्धा आहे आणि या संपूर्ण
आपलं महानगर त्याचबरोबर या संपूर्ण यूट्यूब चॅनल याबद्दलची माहिती तुम्हाला यूट्यूब आणि बाकी पेपरच्या माध्यमातून तर मिळतेच, पण हा कार्यक्रम आयोजित आज केलेला आहे आजचा ठाणे आयकॉन कार्यक्रम. या कार्यक्रमाची प्रस्तावना ठाणे ब्युरो चीफ अमोल कदम यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. अच्छा, आपलं महानगर माय महानगर मांडणीच्या पुरस्कार सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले स्थानिक आमदार संजयजी केळकर साहेब, आपलं महानगरचे संपादक संजय सावंत सर, तसेच मानिनी चॅनलच्या संपादिका आमच्या लाडक्या लाकी मॅडम. आजचा कार्यक्रम आपला खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो आहे. थोडा उशीर झाला आहे, परंतु हरकत नाही आहे. आपण आतुरतेने सर्वजण या कार्यक्रमाची वाट पाहता. त्या कार्यक्रमाला आपण खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. माय महानगर या पेपरला खऱ्या अर्थाने बघायला गेलो तर 37 वर्ष झाले. 37 वर्षामध्ये हा मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे या ठिकाणी शहरापासून ते गावपाड्यापर्यंत खरी बातमी आणि आतली बातमी खऱ्या अर्थाने बातम्या घेण्याचं कार्य हे वार्ताहराच्या मार्फत आमचे संपादक सर करत आहेत. बातम्यांच्या स्वरूपात जायचं म्हटलं तर सध्या स्वरूपामध्ये आपलं महानगर पेपर हे गावपाड्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याबरोबरच माय मांडणी चॅनल, माय महानगर चॅनलच्या स्वरूपात देखील यूट्यूब लाईव्ह वेब पोर्टल देखील चालू आहे. आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये पाहतच आहात की पत्रकारिता म्हणलं की कुठल्या स्वरूपामध्ये आणि कशा स्वरूपात चालू आहे. परंतु आम्ही सत्य पत्रकारिता खऱ्या अर्थाने सुरू केलेली आहे आणि 37 वर्षापासून ही सत्यवार्ता अद्याप देखील चालू ठेवली आहे. ते एक आणि एकाच माणसामुळे, ते आमचे संपादक संजय सावंत सर. आमदार साहेब, आम्ही अभिमानाने सांगतो की ठाणे जिल्ह्यामध्ये कार्य करत असताना गावपाड्यामधील समस्या म्हणा किंवा शहरातील समस्या म्हणा, ती समस्या बातमी स्वरूपात आम्ही मांडतो, परंतु तिचा फॉलोअप घ्यायला देखील आम्हाला आवर्जून आमचे संपादक महोदय सांगतात. का? ती गावातली रस्ते खोदलेली, ती नाले तुंबलेली किंवा नदीमध्ये दूषित पाणी असेल, त्या स्वरूपातल्या देखील तिथल्या स्थानिक समस्या कशा प्रकारे सोडवायच्या. बातमी छापली म्हणजे पत्रकारिता संपली याचा अर्थ असा होत नाही. तर त्या बातमीचा फॉलोअप देखील आपल्या कलेक्टरेट लेवलला किंवा संबंधित मंत्री लेवलला किंवा आमदार लेवलला आपण घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ठाणे शहरनं, ठाणे जिल्ह्याने, महाराष्ट्रातल्या समस्त स्थानिक आमदार आपले या ठिकाणी आहेत, ते देखील चांगल्या प्रकारे महानगरच्या आणि महानगरच्या पेपरमध्ये आलेल्या बातम्या वाचून ते देखील स्वतःहून देखील सोडवणं हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माय महानगरने एक चांगलं पाऊल रचलेलं आहे. त्यासोबतच माय महानगर देखील यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध बातम्या स्तरावरती चांगल्या प्रकारे सुरू आहे. मांडणी देखील चॅनल आमचं महिलांसाठी स्पेशली ते चॅनल आहे. ते आमचे संपादिका लाखे मॅडम आपल्याला आवर्जून सांगतील. मी जास्त काही बोलत नाही, कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल मी खरोखर अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमोल सर. कार्यक्रमाचा जो मोटो आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत आपलं महानगर जे काम केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलात. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार सोहळ्याकडे वळूयात. सुरुवातीला ठाण्याचे माननीय आमदार श्री संजय केळकर यांचा सत्कार आपलं महानगरचे संपादक श्री संजय सावंत सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कृपया शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा. या सत्कार सोहळ्यानंतर मी आपलं महानगरचे संपादक श्री संजय सावंत सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं महानगरविषयी मनोगत मांडावं.
नमस्कार. आज ठाणे आयकॉन 2025 हा जो आपला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपलं महानगर, मायमहानगर.com, ओनली मानिनी आणि मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक अशा ज्या 5 आवृत्त्या आम्ही प्रकाशित करतो, त्या अनुषंगाने आज मला इथे बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल जे उपस्थित आहेत, जे आमचे सर्व वाचक आहेत, या सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. तसेच आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रमुख पाहुणे म्हणून अनेक जण येणार होते, मात्र आपण ठाण्यातील असल्यामुळे आपल्याला कल्पना असेल की स्थानिक आमदार संजय केळकर सर सुद्धा ह्या कोर्टाचा जो आज शुभारंभ होत आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा होते, पण त्यांनी विनंतीला मान देऊन ते आलेले, कारण सर्व VIP हे तिकडे आहेत. तरी पण आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. मी संजय केळकर हे ज्यावेळी विधान परिषद सदस्य आणि आताचा त्यांचा 3रा टर्म, मी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये ज्यावेळी मी स्वतः रिपोर्टिंग करत होतो, मागील 5 वर्ष डे टू डे रिपोर्टिंग करण्याचा योग येत नाही, टीम असते, त्यावेळी मी बघितलेलं आहे की ठाणेविषयक ज्या काही समस्या असतात आणि एखादा विषय त्यांनी जर मांडला तर तो पूर्णत्वास नेण्यापर्यंत त्यांची जी काय पत्रव्यवहार फॉलोअप असतो आणि ते डाऊन टू अर्थ आहेत, म्हणजे ते समोर आहेत म्हणून मी सांगत नाही, त्यांनी जर सांगितलं नाही तर कोण त्यांना म्हणणार सुद्धा नाही, एवढं डाऊन टू अर्थ आहे. मात्र कामाच्या रूपाने ते 3ऱ्यांदा निवडून आले आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे. आपलं महानगर, जसं अमोलने सांगितलं की आपलं महानगर या पेपरमध्ये, यूट्यूब चॅनल म्हणा, ओनली मानिनी म्हणा, या माध्यमातून आम्ही श्रमिक, कष्टकरी, जे शोषित असतील, त्याच पद्धतीने जे ज्यांना कुठलं तरी प्रयोगशील कुठली गोष्ट करायची असते किंवा नवीन काहीतरी कोणत्याही क्षेत्रामध्ये एखादी गोष्ट करायची असते, जसे तुम्ही आता पुरस्कारते आहात, ज्यामध्ये अनेकांना समाजसेवेची आवड असते, अनेक जण त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही पद्धतीचं आपल्याला पुढे काय फळ मिळेल हे न पाहता हे वर्षानुवर्ष तुम्ही काम करत असतात, तर त्याचा कुठेतरी गौरव करावा. आणि हा घरगुती कार्यक्रम आहे, तुमच्या लक्षात येत असेल की घरगुती कार्यक्रमामध्ये फार मोठा झगमगाट नसतो, घरगुती कार्यक्रमामध्ये आपल्या घरात जसा कार्यक्रम असतो त्या पद्धतीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे तुमच्या कार्याची योग्य ती दखल आम्ही घेतलेली आहेत. आपलं महानगर ठाण्यामध्ये येऊन हे 5वं वर्ष आहे. पहिली 2 वर्ष म्हणजे 1 फेब्रुवारी 2020ला आम्ही ठाणे आवृत्ती लॉन्च केली. साधारण 1-1.25 महिन्यामध्येच केळकर साहेब कोरोनासारखी महामारी आली, तर आपल्या सर्वांना माहिती की 2 वर्ष आपण त्या सगळ्या फेसमध्ये गेलो. मागील 3 वर्षापासून आपण थोडंसं इस्टॅब्लिश होते सगळेजण, म्हणजे पेपर म्हणा, तुम्ही म्हणा, जे कामधंद्यावर जातात, जे उद्योजक असतील. त्यामुळे आता मी ठरवलं की आता या वर्षीपासून दरवर्षी असा हा ठाणे आयकॉन 2025 हे आमचं पहिलं वर्ष आहे. ही संपूर्ण कल्पना, ह्याचं सगळं संयोजन अमोलचं आहे. मात्र एवढं सांगायला आनंद वाटतो की ठाणे हा खूप मोठा जिल्हा आहे. आता पालघर जिल्हा थोडासा त्यातून वेगळा करण्यात आला. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यात सुद्धा समावेश होता. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक जण हे कायम आपल्या माणुसकीला पुढे नेण्यासाठी हे कायम झगडत असतात. म्हणजे त्यामध्ये अनाथाश्रम चालवणारे असतील, त्यामध्ये अपंग किंवा दिव्यांग मुलांना सांभाळणारे असतील, एक वेळचं आपल्या घरचं जेवण देणारे अशा काही महिला असतील, अनेक ज्यांचे या ठिकाणी सत्कार होतो आहे, त्यांनी आपल्याप्रती म्हणजे समाजाला काहीतरी देणं लागतं आणि ते देणं देतेवेळी कोणत्याही पद्धतीची त्यांनी अपेक्षा ठेवली नव्हती. या सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहे. छोटेखानी हा सोहळा आहे. स्वतः जातीने आमदार संजय केळकरजी उपस्थित राहिले, याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मला 2 मिनिटं संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद सर. यानंतर मी माननीय आमदार श्री संजय केळकर यांना विनंती करते की त्यांनी मनोगत मांडावं. आपलं महानगर माय महानगर ओनली मानिनी यांच्या माध्यमातून ठाणे आयकॉन पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं असे महानगरचे संपादक संजय सावंत, ठाणे ब्युरोचे मुख्य अमोल कदम, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आपले महानगरचे पत्रकार कर्मचारी आणि ज्यांना आयकॉन हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे असे सर्व गुणवंत बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे संजय सावंतांनी सांगितलं ते बरोबर आहे की कोर्टामध्ये आत्ता 10 न्यायमूर्ती हजर आहेत आणि पहिल्यांदाच ठाणे शहरात कोर्टाच्या इमारतीचं लोकार्पण आजच होतं आहे, अजून चालू आहे. परंतु मला का कोणास ठाऊक लक्षात आलं की आमचे हे 2 सहकारी समजा नाही आले तर, आणि त्याच्यामुळे मी कार्यक्रम अर्धा ठेवून म्हटलं पहिले आपण इकडे जाणं गरजेचं आहे. गुणवंतांचा सन्मान हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि ज्यांना या ठिकाणी बोलवलं आहे त्याच्यामध्ये मी आहे आणि त्यामुळे मी आज महानगरच्या प्रेमाखातर आणि तुमच्या प्रेमाखातर त्या ठिकाणी मध्येच सोडून या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे. ठाण्यामध्ये अनेक क्षेत्रातले अनेक गुणवंत आहेत. मी भूमिपुत्र आहे. मी जरी जातीने भूमिपुत्र नसलो तरी देखील मी या ठाण्यामध्ये जन्माला आलेलो आहे. अनेक पिढ्या या ठाणे शहराशी या मातीशी मी जोडला गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे मी नेहमीच सांगतो की मी पण इथला भूमिपुत्र आहे आणि या मातीने अनेक गुणवान माणसं दिलेली आहे. आजसुद्धा ज्यांनी उद्घाटन केलं ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक हे देखील ठाण्याचेच आहेत. त्यांचाही जन्म ठाण्यालाच झालेला आहे. त्यामुळे अनेक गुणवंत लोक, अनेक संस्थांचं काम करणारी मंडळी शहरामध्ये आहेत, विविध क्षेत्रातली आहेत आणि त्याच्यामुळे महानगरने हा कार्यक्रम जो आयकॉन पुरस्कार ठेवला आहे तो अत्यंत ज्याला म्हणता येईल पाठ थोपटायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे या भूमिकेतून हे करतायत. आणि त्यामुळे मी महानगरच्या सर्व संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेली अनेक वर्ष, जवळजवळ 37 वर्ष एखादं दैनिक चालवायचं हे सोपं काम नाही आणि ते देखील नावारूपाला आणायचं हे त्याहूनही कठीण काम आहे. परंतु एक विचार घेऊन की जे म्हणून आपल्याला दुर्लक्षित, वंचित अशी घटक दिसतात त्यांच्या न्याय हक्कासाठी हा आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना अधिक प्रभावीपणे त्याच्या बातम्या असतील, त्याच्या संबंधामधले कुठलेही विषय जे आहेत ते त्यांचा आवाज जो आहे तो बुलंद करायला पाहिजे. आणि त्यामुळे देखील मला आपलं महानगरबद्दल अप्रूप आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता जो आज लोकप्रतिनिधी आहे परंतु त्याच्या आधी 25 वर्षापासून मी काम करतो आहे आणि जे काम माझ्या वाट्याला आले किंवा मला आवडलेलं आहे ते जवळपास सगळे वंचितच आहेत. काल देखील मी वृत्तपत्र विक्रेते जे आहेत, जे पेपर टाकतात त्यांच्या कार्यक्रमाला गेलो. त्यांचा मी आधारस्तंभ पण आहे परंतु त्यांच्याशी जोडलेलो आहे. त्यांच्याकरता काहीतरी करायला पाहिजे. एवढ्या मोठ्या संख्येने हे आहेत तर हे एका दृष्टीने दुर्लक्षित आहेत. त्यांचं कल्याणकारी मंडळ करण्याकरता देखील मी प्रयत्न केले. कल्याणकारी मंडळ जे आहे ते देखील स्थापन झालं. हे स्टेशनवरचे बूट पॉलिशवाले आहेत. जेवढे म्हणून हे बूट पॉलिशवाले आहेत हे गेली 25 वर्ष संजय केळकर त्यांचा सल्लागार आहे. हे कदाचित आपल्या कोणालाच माहिती नसेल. मी अतिशय जवळून त्यांच्याबरोबर काम करतो. मी ज्यावेळेला पदवीधर मतदारसंघाचा आमदार होतो
त्यावेळेला मी ज्यावेळेला या बूट पॉलिशवाल्यांच्या बरोबर स्टेशनवर दिसायचो तर लोकांना सगळे बूटवाले जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यांना पण आश्चर्य वाटायचं की हा माणूस आता इकडे काय करतो आहे. परंतु त्यांचं जे दुःख आहे हे कष्टकरी आहेत आणि ते दुःख जर आपण हलकं केलं नाही तर जो घटनात्मक अधिकार आम्हाला मिळालेला आहे, तुम्हीच दिलेला आहे, तर त्या अधिकाराचा वापर जो आहे तो मग कोणाकरता करायचा. त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण केला पाहिजे. त्यांना सुविधा असेल, सुरक्षा असेल, त्यांचं जीवनमान सुसह्य करण्याकरता असेल आणि त्यामुळे अनेक घटक जे आहेत, सफाई कामगार असतील, हा महाराष्ट्रामधला सफाई कामगार जो आहे त्याच्याकरता कुणी ना कुणी काम करायला पाहिजे. त्याच्यामुळे मला अतिशय समाधान वाटतं की यांच्याकरता मला काम करायची संधी यामुळे मिळते आणि त्याला यश पण मिळतं. आता नुकतंच सफाई कामगारांना वारसा हक्क मिळाला, जात पात धर्म भेद सगळ्या पलीकडे, की जो पूर्वी मिळत नव्हता. जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार ही व्याख्या जी आहे ती तडीस नेण्याचं काम माझ्यासारख्याने केलं आणि आज महाराष्ट्रातल्या 50,000 सफाई कामगारांना त्या ठिकाणी त्यांचा वारसा हक्क आता मिळालेला आहे. त्यांच्या वारशाला जातपात धर्म त्यांची कोणाची बघितली जाणार नाही. त्यामुळे हा महानगर जे आहे ते त्यांच्याकरता धडाडीने हिरिरीने काम करतं आहे आणि त्याच्यामुळे महानगर या पेपरबद्दल, दैनिकाबद्दल नेहमीच मला प्रेम आहे आणि आपुलकी पण आहे. आज आपण सगळे गुणवंत या ठिकाणी आला आहे. काही तर माझ्या ओळखीचे आहेत, बरेचसे ओळखीचे आहेत आणि तुम्ही बरोबर सिलेक्शन चांगलं केलेलं आहे. नाही तर काही वेळेला मी जिथे अनेक ठिकाणी मी जातो परंतु काही वेळेला चुकीच्या पद्धतीने देखील सिलेक्शन आपल्याला बघायला मिळतं. पण खऱ्या अर्थाने जे डेडिकेटेड आहेत, निरनिराळं काम जे आहे ते वर्षानुवर्ष करत आहेत, असे निरनिराळे व्यक्ती आयकॉन म्हणून आपण आणलेत. आमचा समतोल फाउंडेशनचे पण विजय जाधव, आता समतोल फाउंडेशन ही संस्थेचे खूप वर्ष काम आहे. विजय जाधवला पण तुम्ही आयकॉन म्हणून निवडला, त्याच्याबद्दल देखील मी कारण आम्ही अनेक वर्ष काम करतो आहे आणि खरं जे काम आहे ती करणारी आपण गुणवंत आहात आणि त्याच्यामुळे तुमचं पुढच्या वाटचालीसाठी ही ताकद आहे. मी नेहमीच सांगतो की पुरस्कार तर दिले पण पाहिजेत, कोणी ना कोणी प्रोत्साहन दिलं पाहिजे, शब्दसुमनाने दिलं पाहिजे. प्रत्यक्ष पुरस्कार देऊन आपल्याला लहानपणी कुठलं छोटं बक्षीस मिळालं तरी वर्षानुवर्ष ते आपल्या घरातल्या कपाटात असतं. कारण की आपल्यालाही तो अभिमान असतो, आपल्यालाही तो सन्मान वाटतो आणि आपण अतिशय गर्वाने सांगू शकतो की हे मी काम केलं त्याचं मला मिळालेलं आहे पोचपावती. ती पोचपावती कितीतरी वर्ष असते. नाटकामध्ये छोट्या आपल्या लहानपणी शाळेमध्ये जरी मिळालं असेल एवढंसं कप, तो देखील आपण ठेवतो आणि त्याच्यामुळे कोणी ना कोणी हा सन्मान करण्याची गरज आहे. पण मी एवढं हे पण आपल्याला सगळ्यांना सांगेल की तुम्ही कुठल्या काही अपेक्षेने काही काम करत नाही. हे आपल्याला आवड आहे, आपल्याला त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये हे काम झालं पाहिजे आणि त्याच्याकरता तुमचं डेडिकेशन आहे, डिव्होशन आहे आणि त्यामुळे त्याचा तुम्हाला याच्यामध्ये रूपांतर होतं. पुरस्कार तुमच्या मागे लागले पाहिजेत, तुम्ही पुरस्काराच्या मागे लागता कामा नये. मग आपल्याला ती सवयच होऊन जाते की आपल्याला पुरस्कार मिळाले पाहिजेत आणि त्यामुळे जो सच्चा काम करणार आहे त्याच्या मागे लागणारच पुरस्कार, त्याला लोक सोडणार नाहीत, त्याला सन्मानित करतील. त्याच्यामुळे आपल्याला संयम पाहिजे, आपल्याला डेडिकेशन पाहिजे. योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उशिरा का होईना, शेवटी उशिराच असतं ना. जेव्हा योग्य माणूस असतो त्याला जरा उशिराच सन्मान असतो आणि त्यामुळे तो होतच असतो. त्यामुळे आपल्या या सगळ्या गुणवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या क्षेत्रामध्ये आपण जे काम करत आहात ते सचोटीने काम करणाऱ्यांची आज कमतरता आहे आणि ते काम जे आहे ते आपण आपापल्या ठिकाणी सचोटीने लोकहित डोळ्यासमोर ठेवून आणि लोकोत्तर असं काम
पुढच्या काळामध्ये देखील आपण करा. आपल्याला या निमित्ताने अभिनंदनाबरोबरच आपल्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देऊन माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर आपलं महानगरची टॅगलाईनच आहे आपल्या बातम्या आणि आतल्या बातम्या. आज संजय सरांनी जे मनोगत मांडलेलं आहे, अगदी म्हणजे कमी वेळात सुद्धा व्यक्ती ओळखणं, त्याबद्दल बोलणं, आपलं महानगरची सुरुवात, त्यांचं स्वतःचं काम, म्हणजे एक नेतृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण सरांच्यामधून जाणवते. पण सर, महानगरची टॅगलाईन आहे आपल्या बातम्या आतल्या बातम्या. आज आम्हाला आपलं प्रेम आणि आतलं प्रेम आपलं महानगरविषयीचं जाणवलं. सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यानंतर ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो म्हणजे पुरस्कार सोहळा सुरुवात करूयात. सुरुवातीला मी सत्कारमूर्ती प्रसाद कमलाकर यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. मी माननीय आमदार श्री संजय केळकर सर यांना विनंती करते की त्यांच्या हस्ते सत्कारमूर्ती प्रसाद कमलाकर यांना शाल, सन्मानचिन्ह आणि रोप देऊन स्वागत करावं. सत्कारमूर्ती प्रसाद कमलाकर परदेशात जाऊन MBBS शिक्षणासाठी मार्गदर्शन करणाऱ्या विश्वा मेडिकल ॲडमिशन पॉईंट या सल्लागार संस्थेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. ही संस्था विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे डॉक्टर बनण्यासाठी योग्य दिशा आणि पाठबळ देते. शैक्षणिक सल्ला, प्रवेश प्रक्रिया, विसा सहाय्य आणि पोहोचल्यावर मिळणारी मदतसुद्धा या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांसोबत करतात. पुन्हा एकदा सत्कारमूर्ती प्रसाद कमलाकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर सत्कारमूर्ती प्रतिभा कृष्णा इरक शेट्टी यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. माननीय आमदार श्री संजय केळकर सर यांना विनंती करते की त्यांनी शाल, सन्मानचिन्ह आणि रोप देऊन सत्कारमूर्ती प्रतिभा कृष्णा इरक शेट्टी यांचा जन्म 1973चा एका शेतकरी कुटुंबात. अतिशय संघर्षातून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. आता अनेक विद्यार्थ्यांना त्या शिवणकाम शिकवतात. उदरनिर्वाहाची साधने त्यांनी उपलब्ध करून दिलेत. अवनी ही महिला संस्था त्यांनी सुरू करून त्याचं अध्यक्षपदही भूषवलंय आणि अनेक महिलांना प्रोत्साहित सुद्धा केलंय. प्रतिभा कृष्णा इरक शेट्टी यांना आपलं महानगर ठाणे आयकॉन पुरस्कार देताना आम्हाला आनंद होतोय. यानंतरचे सत्कारमूर्ती आहेत रोहिदास बामा मुंडे.
आमदारांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सामाजिक विषयांवर त्यांची शैक्षणिक वाटचाल राहिले. वस्ती प्रशिक्षक कार्यकर्ता, MSW कोर्स, झोपडपट्टी पुनर्वसन अभ्यासक्रम, त्याचबरोबर समतोल फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना त्यांनी 2006 साली केली आहे. भटक्या स्थितीत फिरणाऱ्या मुलामुलींच्या पुनर्वसनाची चळवळसुद्धा ते करतात. जनतेसाठी 24 तास विजय सर उपलब्ध असतात. यानंतरचे पुरस्कार्थी आहेत श्री राकेश भगत. श्री राकेश भगत यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. राकेश बाबाजी भगत. यानंतर राकेश भगत यांच्या बहीण या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावे. तसेच श्रीमती मनीषा बाबाजी भगत यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. गरजू महिला, वृद्ध, बालके तसेच गरजू घटकांच्या मदतीसाठी त्या नेहमीच धाव घेतात आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे सलोख्याचे संबंध सुद्धा आहेत. नागरिकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचं नाव श्रीमती मनीषा बाबाजी भगत म्हणून ओळखल्या जातात. यानंतर मी विनंती करते श्री दर्शन विजय ठाकूर यांना कृपया त्यांनी मंचावर यावं. माननीय आमदार यांना मी विनंती करते रोप, सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करावा. विविध कारणामुळे वनक्षेत्राचा ऱ्हास होतोय. वनसंपदा जपली पाहिजे, नैसर्गिक अन्नसाखळी अबाधित राहिली पाहिजे. पायल चव्हाण या उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेल की त्यांनी कृपया मंचावर यावं. क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या श्रीमती रेश्मा सुभाष राठोड.
यानंतर सत्कारमूर्ती विराज सुनील देशमुख. विराज सुनील देशमुख जर उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं. त्यांच्यासोबत आलेले परिवारातील कोणी सदस्यांनी एकाने वरती यावं. मी माननीय आमदार संजय केळकर यांना विनंती करते, कृपया सत्कार मूर्ती जे आहेत त्यांनी जाऊ नका, कारण यानंतर सत्कार मूर्तींचं मनोगत सुद्धा ऐकलं जाईल. त्यामुळे कृपया सर्वांनी थांबावं. सत्कार मूर्ती विराज सुनील देशमुख, तालुका अंबरनाथमधील वांगणी कारावरचे रहिवासी असलेले विराज सुनील देशमुख सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. सर्व पुरस्कारार्थींनी कृपया मंचावर यावं, जेणेकरून आम्हाला एक ग्रुप फोटो घेता येईल. आणि कृपया कोणीही कार्यक्रम विथ ट्रॉफी सहित तुम्ही मंचावर यावं, जेणेकरून आजपर्यंत जे तुम्ही काम केले ते तुमच्या सोबत राहील आणि हा आनंदाचा क्षण आम्हाला कॅमेऱ्यात सुद्धा टिपता येईल. सर्व पुरस्कार्थी त्यासोबतच त्यांच्यासोबत असणारे कुटुंबीय मी यांना विनंती करते की जे पुरस्कार्थी ज्यांना स्वतःचं मनोगत मांडायचं आहे त्यांना सुद्धा या कार्यक्रमात वेळ दिला जाणार आहे. तुमचं काम जेव्हा तुम्ही स्वतः सांगता त्यावेळी ती एक वेगळी एनर्जी, एक वेगळा उत्साह कार्यक्रमात येतो. यानंतर आपण मनोगत ऐकूच, पण आज महिला शक्ती आहे इथे म्हणून ओनली मानिनी हे खरं तर खास महिलांसाठीचं यूट्यूब चॅनल आहे. फेसबुक, इंस्टाग्राम सर्वत्र तुम्ही पाहू शकता. आणि सोबतच महिलांसाठी काम करत असताना एक महिला अशी सक्षम लागते की जी सांगू शकते. मानिनीची संपूर्ण टीमसुद्धा संपूर्ण महिला वर्ग आहे आणि त्याला एक खंबीर नेतृत्व देणारे आहेत ओनली मानिनीच्या संपादिका कविता जोशी लाके. त्यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. सगळ्यात आधी सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन, कारण ठाणे आयकॉन हा पुरस्कार हा फक्त काही ट्रॉफी किंवा बुके असा हा पुरस्कार नाही आहे, तर तुमच्या कामाची ही पोचपावती असते. आता मी इथे बऱ्याच महिलांना बघितलं आणि मगाशी केळकर सरांनी देखील आपल्याला सांगितलं की प्रत्येक कामाची एक शाबासकी मिळाली की आपल्याला अजून स्फुरण मिळतं पुढे आणण्यासाठी. आणि हेच काम आम्ही ओनली मानिनीच्या माध्यमातून करतोय. 2023मध्ये आम्ही ओनली मानिनी नावाचं चॅनल सुरू केलं आणि हे महिलांचं चॅनल असल्यामुळे इथे बऱ्याच म्हणजे अंशी असं सुरुवातीला सगळ्यांना असं वाटत होतं की इथे फक्त म्हणजे बायकांनी मेकअप कसा करायचा, जेवण कसं बनवायचं, जिरं किती टाकायचं, मोहरी किती टाकायची, याच्यापेक्षा फार काही नसावं असं सगळ्यांचा अंदाज होता. पण संजय सावंत सरांची आम्हाला कायम साथ असते, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकार केले. वेगवेगळ्या आम्ही सामाजिक संघटनांना या माध्यमातून पुढे आणलं आणि आम्ही खूप वेगळं काम करतोय हे आम्ही देखील प्रूव्ह केलं. वेगवेगळे याच्यासाठी आम्ही इव्हेंट्स घेतले. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत की ज्या प्रसिद्ध महिला आहेत आणि एवढंच नाही तर ज्या महिला प्रसिद्धीपासून कोसो दूर आहेत, ज्यांना कुठलीही ओळख नाही आहे खरं तर, अशा ग्रामीण भागातल्या महिलांना सुद्धा आम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं आणि त्यांना देखील पुरस्कार देऊन त्यांचा देखील आम्ही गौरव केला. आणि आम्ही हे काम अजूनही आमचं सुरूच आहे. आज ठाणे आयकॉन पुरस्काराच्या निमित्ताने मला मैत्रिणी इथे दिसत आहेत की खरं तुमचा प्रवास हा प्रत्येकीचा एक संघर्षातून आलेला आहे आणि अशा संघर्षमय प्रवासातून जेव्हा एखादी महिला म्हणजे तावून सुलाखून निघते तर ती अनेक महिलांना घडवत असते, कारण तुम्ही प्रत्येकजण हे अनेक स्त्रियांना घडवत आहात आणि मला वाटतं हेच खरं तुमचं आयकॉन तुम्हाला ठरवतंय. तर ओनली मानिनीमध्ये आम्ही अशाच महिलांचा खूप आदर करून त्यांना पुरस्कृत करतोय. मला वाटतं आपण पुन्हा नक्की भेटणारच आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप सगळ्यांना अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद कविता मॅम. खरं तर कविता मॅम यांची तब्येत थोडीशी डल असून सुद्धा आज त्या आलेल्या आहेत, कारण आपला एवढा सुंदर कार्यक्रम आहे आणि महिला शक्तीसुद्धा आपल्याला इकडे दिसते. म्हणजे आम्ही स्टाफ म्हणून किंवा महिलांच्या चॅनलमध्ये काम करत असताना आम्हाला एक अनुभव आलेला आहे की इतर महिलांची सुद्धा चॅनेल आहेत, पण मानिनीची खासियत अशी आहे
की जेन्युइन जी महिला काम करते, समाजासाठी करते किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी करते, त्या प्रत्येकाची स्टोरी आपल्याला दिसते आणि अशी स्टोरी तुम्हाला मानिनीवर योजना घरत यांचीसुद्धा दिसेल. मी पुन्हा एकदा योजना घरत यांना विनंती करते की आज मंच मिळाला आहे, तुम्ही तुमचं मनोगत इथेही मांडू शकता. नमस्कार, मी योजना घरत स्मिथ संस्थापनाची संस्थापिका. गेल्या 28 वर्षापासून निराधार आईबाबांसाठी कार्य करत आहे. आजपर्यंत 15,000 आईबाबांना आपण दत्तक घेतलेलं आहे आणि जवळजवळ 5,000 महिलांना आम्ही सक्षमीकरण करून दिलेलं आहे. तसंच 600 मुलांना आम्ही दत्तक घेतलं, निराधार मुलांना, आणि ह्या मुलांची लग्न लावून दिली. आज माझ्याकडे 300 सुना आहेत, 250 जावई आहेत, 350 माझी नातवंड आहेत आणि हा सर्व परिवार आम्ही एकत्र येऊन स्मिथ संस्थापनाचं कार्य करत आहोत. आणि सगळ्यात दुःखद घटना ही आहे की 4,500च्या वर आम्ही अंत्यविधी केले आणि त्यांची अंत्यविधी करण्यासाठी त्यांची मुलं कोणीही हजर नव्हती. त्यावेळेस फार वाईट वाटत होतं. आज महानगर, माय महानगर आणि ओनली मानिनी यांच्या अंतर्गत त्यांनी आम्हाला पुढे आणलं आणि आमचे विषय समाजापुढे ठेवले. तेव्हा असं वाटलं कुठेतरी आपण योग्य होतो का आणि खूप लोकांनी मूर्ख समजलं होतं. आज असं वाटतं हां, मी योग्य होते. जेव्हा जेव्हा हे अवॉर्ड्स बघतो ना आम्ही, तेव्हा असं वाटतं हो, मी कुठेतरी योग्य होते आणि आहे. आणि अशाच रीतीने जेव्हा अवॉर्ड्स मिळतात ना, तेव्हा जबाबदारी वाढते. तेव्हा असं वाटतं की अजूनही कार्य खूप बाकी आहे. आपल्या भारताच्या लोकसंख्येच्या 30% लोक निराधार आहेत आणि तेवढ्या लोकांसाठी कार्य करायला कोणीही पुढे नाही. सरकारी दरबारी फक्त 19% त्याची नोंद झालेली आहे, परंतु खरोखर 30%च्या वर लोक निराधार आहेत आणि त्यांचं कार्य करणारं कोणी नाही आहे. त्यासाठी अनेक असे समाजसेवक, समाजसेविका उभे राहायला पाहिजे आणि अशा लोकांनी त्यांना प्राधान्य देऊन हे कार्य करून घ्यायला हवे असं मला वाटतं. सो फिलिंग सो ब्लेस्ड आणि जबाबदारी खरोखरच वाढली आहे. तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. 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 लवकरच स्मिथचा एक माझा जो प्रवास होता, हा प्रवास मी अक्षय तृतीयेच्या दिवशी हा स्मिथचं हे पुस्तक आहे ह्यात प्रदर्शित करत आहेत आणि हा सर्व प्रवास पुस्तकात रूपांतर करण्यासाठी बऱ्याचशा डोनर्सनी आणि लोकांनी मला प्रोत्साहित केलं. त्यामुळे हा प्रवास मी इथे मांडला आहे आणि ह्याच्यासोबतच अनेक महिलांच्या कथा आणि व्यथा, आईबाबांच्या कथा आणि व्यथा मी लवकरच प्रसारित करणार आहे. अमोल सरांनी माझी निवड केली त्याबद्दल धन्यवाद. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. यानंतर विठ्ठल साळुंखे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा प्रवास थोडक्यात मांडावा. आपणा सर्वांना माझा नमस्कार. महानगर माय महानगर आणि ओनली मानिनी हा जो आपल्याला जो आयकॉन 2025 हा जो पुरस्कार मिळतोय, त्यांचे मी खूप आभारी आहे त्यांचा सर्वांचाच. परंतु या नावामध्ये जी सुंदरता आहे ती अतिशय सुंदर वाटते. महानगर म्हणजे अतिशय मोठं असं आपलं महानगर, म्हणजे आपणा सर्वांना ते एकत्रित घेऊन केलेला आहे हा नावाचा विचार आहे तो अतिशय सुंदर आहे. त्यानंतर माय महानगर म्हणजे माझं, तुमचं पण आहे, माझं पण आहे. त्यानंतर ओनली मानिनी म्हणजे स्त्री शक्ती. कोणत्याही याच्यामध्ये पहा, स्त्री ही आदिशक्ती आहे आणि त्यांचा पुरस्कार मॅडम म्हटल्याप्रमाणे हा सर्व स्त्रियांचा पुरस्कार झाला, आमचा देखील झाला. माझी ओळख, मी विठ्ठल नारायण साळुंखे, एक छोटासा कलाकार आहे, भजन सम्राट या नावाने मला ओळखलं जातं. तसेच
मला दुसरं एक कौतुक असं वाटतं की माननीय संपादक संजय सावंत साहेब यांचे हे नियोजन अतिशय सुंदर आवडलं. त्यानंतर आमचे बंधू आहेत ठाणे ब्युरो चीफ अमोल कदम, अतिशय त्यांचे मी आता भाषणामध्ये त्या ताई म्हटल्या की आमच्या शाळेवरती येऊन जे गोरगरिबांना जे करावं ते करतात आणि ते एकाच ठिकाणी नव्हे तर सतत त्यांचे मी यूट्यूबवरती, त्यानंतर स्टेटसवरती, अजून पेपरमध्ये ह्या बातम्या त्यांच्या पाहत असतो, त्यांचे फोटो पाहत असतो की प्रत्येकाला मदत करण्याचं जे त्यांचं काम आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि खरंच मला गर्व वाटतो की माझे बंधू या महानगर, आपलं महानगर, माय महानगर आणि ओनली मानिनी याच्यामध्ये काम करतात, याचा मला अभिमान आहे. आपली सर्वांची रजा घेतो. खरंच माझा पुरस्कार केल्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर भारती मंगेश जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचं मनोगत मांडावं. भारती मंगेश जाधव, एकदा टाळ्या होऊन जाऊ देत कारण सगळेच AC खाली थंड झालेले दिसतात. सर्वांना प्रथम जय भीम आणि जय महाराष्ट्र. खरं तर आपलं महानगर, माय महानगर आणि ओनली मानिनी यांच्या मार्फत 2025 याकडून आपल्याला जो पुरस्कार मिळाला आहे, जो पुरस्कार हा आपल्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी केला जातो. खरं तर ह्या लोकांचे खरंच मी आभार मानते, खास करून कदम सरांचं की त्यांनी मला या इथपर्यंत आणून आणि मला हा पुरस्कार देऊन हा मान सन्मान केला. त्याच्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप खूप आभार आहे. कारण की महानगरपर्यंत मी पोचू शकली नसती, ते माझ्यापर्यंत पोचले दुसऱ्यांच्या माध्यमातून का होईना, पण मला इथपर्यंत पोचायचंच होतं. कारण ठाण्यामधला पुरस्कार आणि तो भारती जाधव सोडणार हे मला शक्य नव्हतं. खरं तर माझं नाव भारती मंगेश जाधव, मी राहणार कल्याणमधून आणि कल्याणमध्ये महिलांचे प्रॉब्लेम्स, महिलांसाठी काम करते. महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून जे काही शासनाच्या योजना आहे, कल्याण महानगरपालिकेतून येतील किंवा ठाणे महानगरपालिकेतून, त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असते नेहमी. आणि लहान मुलांसुद्धा साठी कोर्सेस येतात महानगरपालिकेमध्ये. जे युवा तरुण आहेत त्या युवा तरुणांसाठी सुद्धा असतात कार्यक्रम. आताच आपले उपमुख्यमंत्री म्हणतात पण आमच्यासाठी ते मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे लाडके, आमचे खरंच माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मी खरंच आभार याच्यासाठी मानते. कारण की त्यांच्याकडे बघून आम्हाला सुद्धा आमच्या कामाची बोलतात ना उत्स्फूर्त ऊर्जा वाढते. कारण मी शिवसेना पक्षामध्ये आहे म्हणून नाही मी त्यांचे आभार मानत, कारण त्यांचं खरंच काम 17, 18, 24 तास काम करणं काही खायचं काम नाही आहे. समाजात काम करून महाराष्ट्रभर फिरणं, भारतामध्ये फिरणं पूर्ण आणि लोकांच्या गरजा आहेत तिथे ते प्रथम पोचून त्यांच्यापर्यंत सुखसुविधा पोचवणं, अडचणींना सोडवणं हे सर्व कामं ते करतात. कल्याणमधले आमचे त्यांचे सुपुत्र म्हणून लाभलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून माझं एक सामाजिक कार्य पूर्ण झालेलं आहे. कल्याण पूर्वेमधून मी 2020मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीची मी अध्यक्ष होती आणि ह्या अध्यक्षपद 1 वर्षासाठी असतं मॅडम. पण त्याच्या माध्यमातून मला तिथे कल्याण पूर्वेमध्ये जे स्मारक उभं आहे आज रोजी, त्याचं आता 13 एप्रिल रोजी त्याचं लोकार्पण झालं. त्या स्मारकाचं काम माझ्या अध्यक्षतेखाली मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सोपवलं आणि साहेबांना सांगितलं, साहेब हे काम तुम्ही पूर्ण करून आमच्या समाजासाठी तुमचं योगदान असेल की खूप वर्ष झाला हा प्रश्न रखडलेला आहे आणि तो खरंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी तो पूर्ण केला. त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि कल्याण जिल्हा म्हणून जे गोपालजी लांडगे साहेब आहेत
त्यांचीसुद्धा आमच्या कल्याण जिल्ह्यावर खूप साऱ्या म्हणजे ते बघत नाही की कोणती व्यक्ती पुरुष आहे का स्त्री आहे, एक कॉल गेला का पटकन मॅडमचं हे काम करून द्या, अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. म्हणजे प्रत्येकजण व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी काम कार्यरत असतं. माझी सामाजिक पातळी ही आंबेडकर चळवळीची आहे. मी आंबेडकर चळवळीची कार्यकर्ता म्हणून फेमस होती, पण मला माझं काम बघून माझं सामाजिक कार्य बघून मला शिवसेनेने स्वीकारून पद देऊन मला अजून माझ्या कामाची उत्साह वाढलं. मी 2024 मध्ये थायलंड बँकॉक पटाया इथे जीवन गौरव पुरस्कार मिळवला. तोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार. हा पुरस्कार ज्यावेळेस मला मिळाला त्यावेळेस मला खूप आनंद झाला होता, कारण माझ्या आयुष्यामध्ये मी 2013 पासून पुरस्कार घेत आली आहे, पण बाहेरगावी इंटरनॅशनल लेवलला मी जो पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर मी ठाण्यामधला पुरस्कार आपलं महानगर माय महानगर ओनली मानिनीमध्ये मिळवते, त्याचाही मला खूप गर्व वाटतोय. खरंच मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते. जास्त मी काही बोलणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर ज्या हॉलमध्ये हा सुंदर सोहळा पार पडला यासाठी मदत करणारे आणि नेहमी सोबत राहिलेले या कार्यक्रमासाठी समीर गुप्ते यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपलं महानगरचे संपादक श्री संजय सावंत सर यांना मी विनंती करते की त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर एक पुरस्कारते आहे ज्यांना यायला उशीर झाल्यामुळे थोडासा वेळ झालाय. प्रमोद बळवंत जाधव. कृपया मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. आपलं महानगरचे संपादक श्री संजय सावंत सर यांना विनंती करते की शाल रोप आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार व्हावा. आपल्यापैकीच एक सत्कार मूर्ती आहे ज्यांना थोडासा उशीर झाला, पण जोरदार टाळ्याने त्यांची विनंती. यानंतर प्रमोद जाधव यांचं मनोगत आपण थोड्या वेळात ऐकूच, पण रुपेश भोईर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. रुपेश भोईर. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आयोजक आपले महानगर, ठाणे आयकॉन 2025 पुरस्कार दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. ऐंशी 80% समाजकारण आणि 20% राजकारण समृद्ध सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आमच्या कार्यातना अनेकदा शिकवलंय. सामाजिक कार्य करत असताना जो मला बाळकडू मिळाला, माझे स्वर्गीय आदरणीय श्री चंद्रकांत भोईर साहेब, जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रथम स्थायी समिती सभापती, शिवभक्त शाबीरबाई शेख यांच्या आशीर्वादाने हे जे काही समाजकार्याची जी आवड जी आहे, आज जे माझ्याकडे जे काही समाजकार्य होत असतात, मी त्यांच्याकडनं सातत्याने त्यांच्या कार्यातना, त्यांच्या समाजकार्यातना हे सातत्याने मी कल्याण शहरामध्ये काम करत असतो. माझी संस्था यंगस्टर युथ फाउंडेशन, या संस्थेच्या अध्यक्षपदी मी कार्यरत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा सहसंघटक या सुद्धा पक्षाच्या पदाधिकारी म्हणून मी कार्यरत आहे.
आपले महानगर आयकॉन 2025 बद्दल मला जो सन्मान मिळाला त्याबद्दल मी संजय सावंत आणि अमोल कदम साहेबांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे कल्याणचे पत्रकार मित्र दत्ता भाटे आणि कुणाल म्हात्रे यांनी जेव्हा माझ्या नावाचं रिकमेंड केलं तेव्हा मी म्हणालो बरीचशी कामं आम्हाला करायची आहेत, पण आत्तापर्यंत मी ह्या सन्मान घेण्याकरता मला जे ठाण्याला त्यांनी मला सांगितलं का तुमचं नाव रिकमेंड केलं आहे, तर मी म्हणालो की हा सन्मान घेण्याकरता अजूनपर्यंत मला खूप वेळ असं मला वाटत होतं, पण मला कुणाल म्हणाला रुपेश बरीचशी सामाजिक कामं आणि शैक्षणिक आणि क्रीडा आणि आरोग्याबद्दल कल्याणमध्ये बरीचशी सर आम्ही कामं करत असतो माझ्या संस्थेच्या मार्फत आणि माझ्या पक्षाच्या वतीने. जसं आरोग्याला घेऊन रुक्मिणीबाई हा महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जो हॉस्पिटल आहे त्याला केंद्रामध्ये जाऊन मी माझ्या संस्थेच्या वतीने शासकीय दर्जा देण्याकरता आरोग्य मंत्र्यांना भेट घेऊन आणि तो लवकरात लवकर सिव्हिल होण्याकरता मी ज्यावेळी त्यांना दरखास्त केली होती त्यावेळी त्या माझ्या पत्राची दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्य सचिव यांच्याकडे ती तिथपर्यंत कार्यरत आले आणि म्हणजे तो आत्तापर्यंत तो माझा जो लढा आहे तो सामाजिक ह्याच्याने मी सुरूच ठेवला आहे. पण आज मला कौतुक वाटतं आणि आनंद होतोय का आपले महानगर 2025 आयकॉन म्हणून जे मला आपण हा गौरव पुरस्कार दिला त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर प्रमोद जाधव यांना मी विनंती करते की त्याने त्यांचं 2 मिनिटाचं मनोगत मांडावं. जय शिवराय. प्रथमतः आपल्या सर्वांची दिलगिरी मानतो की आज गुगलनी धोका दिला. 4:30चं एक्सपेक्टेड टाईम सांगितलं होतं, परंतु घोडबंदरला जवळजवळ 2 तास घोडबंदर जंक्शनला 3 टप्प्यामध्ये बाहेर पडावं लागलं. त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी. आपलं महानगर आयोजित ठाणे आयकॉन 2025 या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल प्रथमतः आयोजकांचे संपादक संजय सावंत साहेब यांचे धन्यवाद. आज आपण हा खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आल्यावर तुम्ही व तुमच्या टीमने आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन आपण त्यांचा गुणगौरव केला किंवा त्यांचा सन्मान केला, त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद. आणि अशा कार्यक्रमामार्फत ज्यावेळेस आम्हा लोकांचा सत्कार होतो किंवा आम्हाला लोकांना सन्मान मिळतो त्यावेळेस अजून चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि इथून पुढे असेच कामं करण्यासाठी आपण प्रोत्साहित करावे. व आपलं महानगर हे वर्तमानपत्र जवळजवळ 37 वर्ष या वृत्त सेवेमध्ये आहे. एक 4था स्तंभ लोकशाहीचा खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे. त्याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आपण मला सन्मानित केलं त्याबद्दल आपल्यास धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं महानगर, माय महानगर ओनली मानिनी यांचे खरोखर मी खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा पुरस्कार दिला. या पुरस्कारामुळे आमची पण जबाबदारी फार वाढते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला पण खूप त्याग सहन करावा लागतो. आता आमची जी संस्था आहे सहयोग सामाजिक संस्था, महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने आम्ही स्वच्छतेवरती कल्याण डोंबिवली महापालिका भर दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेचा आम्ही ब्रँड अँबॅसेडर होतो स्वच्छतेचा. स्वच्छतेमध्ये आम्ही सर्वप्रथम असं काम केलं की आम्ही महात्मा गांधी जयंती निमित्ताने आम्ही लोकांना आवाहन केलं
की तुम्ही जे प्लॅस्टिक रस्त्यावर फेकताय ते कुठे रस्त्यावर फेकू नका, तर ते प्लॅस्टिक तुम्ही आम्हाला आणून द्या, आम्ही तुम्हाला 10 रुपये किलोने पैसे देऊ. तर आम्ही पूर्ण कल्याण पूर्व शहरामध्ये ही योजना मांडली. खरोखर आम्हाला दर शनिवारी रविवारी आम्ही प्लॅस्टिक जमा करायचो, लोक आम्हाला प्लॅस्टिक आणून द्यायचे आणि 10 रुपये आमची संस्था त्यांना द्यायची दर किलो मागे. आणि शनिवारी रविवारी कमीत कमी नाही म्हटलं तर 200 ते 300 किलो प्लॅस्टिक जमा व्हायचा आणि हा संपूर्ण खर्च आम्ही संस्था करायची. असं आम्ही 1 ते 2 वर्ष दीड वर्ष आम्ही हा कार्यक्रम केला. त्यानंतर आम्ही सेंद्रिय खत प्रकल्प राबवले कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये. 3 ठिकाणी आम्ही जे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जे प्रभाग आहे, जे असे प्रभाग होते त्या प्रभागामध्ये आम्ही सेंद्रिय खत प्रकल्प राबवले. त्यानंतर आम्ही घराघरात जाऊन घराघरामध्ये आपल्या जे टाकाऊ अन्न आहे त्यापासून कसं खत निर्मिती करायची हे पण आम्ही लोकांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर असं केलं की कल्याण डोंबिवली महापालिकेचा तुम्ही रस्त्यावर बघाल तर रस्त्यावर जिथे बघाल तिथे कचरा दिसतो, कारण हे लोकांनी कुंड्या महापालिकेने कुंड्या काढल्या होत्या. तर आम्ही काय केलं तिथं कल्याणपूर्वमध्ये जिथे ते कुंड्या होत्या तिथं कचरा साचायचा भरपूर, मग आम्ही तिथं एक शिल्प उभारले आणि तिथं हत्ती, कुठं मोर, कुठं शाहमृग असे आम्ही पक्षी लावले. काही ठिकाणी कल्याणपूरमध्ये तुम्ही फिराल तो तुम्हाला दिसल. मग जेणेकरून जिथे कचऱ्याची जागा होती जो मेन स्पॉट होता कचऱ्याचा, तो कचरा ते दूर झाला आणि ती जागा आम्ही सुशोभीकरण केलेली आहे. आम्हाला आमच्या संस्थेला कल्याण डोंबिवली महापालिका अनेक वेळा पुरस्कार दिलेले हे ह्या आमच्या कामानिमित्ताने. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त काम करण्याचा सौंदर्यीकरणामध्ये कल्याणमध्ये भर देण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळामध्ये गोष्ट सांगतो, कोरोना काळामध्ये आम्ही तर खूपच काम केलं. आम्ही म्हणजे लोकांना घरोघरी जाऊन अन्नधान्य वाटप आहे, इतर गोष्टी पण केल्या. माझी एक गोष्ट सांगतो फक्त, माझी मिसेस पण कोरोना आजारी होती. तर मी तिला बोललो होतो तुला आता कोरोना झालेला आहे, जर तू प्रायव्हेट दवाखान्यात गेली तर त्यांचा काय भरोसा नाही, ते तुला वेगवेगळी औषधे देऊन तुला खूप त्रास होईल, तरी तुला खूप त्रास होईल, कारण आम्ही या गोष्टी ऐकायचो. आणि तू जर महापालिकेच्या दवाखान्यात गेली तर तू एक पर्याय निवड कुठल्या दवाखान्यात जायचं. तर तिने तो पर्याय निवडला की दवाखान्यात जायचं महापालिकेच्या. मग माझ्या मिसेसला मी टाटा आमंत्रणला आपल्याला सोय केली होती महापालिकेने, तिथं मी माझ्या मिसेसला ॲडमिट केली. काय ना मस्तपैकी 8 दिवसामध्ये ती कोरोना पूर्णपणे बरा झाला. ती घरी आल्यानंतर मी असा विचार केला की माझी मिसेसला मी प्रायव्हेटमध्ये ॲडमिट केली असती तर कमीत कमी मला 3-4 लाख रुपये खर्च झाला असता. मग मी काय केलं, महापालिकेचे जेवढे दवाखाने होते जे महापालिकेने गेलेले त्यांना आम्ही फोन केला की बाबा मी तुम्हाला काय आवश्यकता आहे, तुम्हाला काय पाहिजे. तर ते बोलले आम्हाला बेडची खूप आवश्यकता आहे, आम्हाला बेड पाहिजे. मग त्याला मी संस्थेमार्फत आम्ही त्याला 10 बेड दिले. आपले डोंबिवलीला जे दवाखान्याचा होता महापालिकेचा तिथं आम्ही त्याला 10 बेड दिले. आणि खरोखर ते बेड दिल्यामुळे एवढा त्यांना गरजूंना फायदा आला. नंतर आम्ही माहिती काढली तर त्या बेडवरती कमीत कमी महापालिकेने आम्हाला रिपोर्ट दिला की 300 ते 400 लोकांनी त्यावरती उपचार घेतले. तर असं संस्था आमची असे काही ना काही वेगळे माध्यम करते. आता आम्ही सध्या व्यसनावरती भर दिलेला की व्यसनावर सुद्धा खूप लोकांची घरं बरोबर झालेली आहे. आता आम्ही गेले सलग 4 महिने झाले व्यसनावरती कार्यक्रम करतो. आतापर्यंत आम्ही जे अति दारू पिणारे होते, म्हणजे सकाळी उठून दारू प्यायचे लोक, आज ती आम्ही आमच्याला डॉक्टर कृष्णा भावळे म्हणून आहे, ते औरंगाबादहून येतात संभाजीनगरहून, त्यांना आम्ही दर रविवारी इथं त्यांना बोलून घेतो. आणि आतापर्यंत आमच्या संस्थेने 150 ते 200 लोकांची दारू सोडलेली आहे जे कट्टर पिणारे होते, म्हणजे ज्यांची घरी बरबाद झाले होते. एकाने ते सांगितले की बिचारी बाई रडत होती की तिने त्याच्या स्वतःच्या मुलीला मारले दारूमुळे, असा तिचा नवरा होता. पण तो पण आज गेले 3 महिने झाले आमच्या संपर्कात येऊन आम्ही त्याच्यावर व्यवस्थित समुपदेशन करून त्याला औषध देऊन आज 3 महिने झाले तो म्हणून दारू पिला नाही आहे. असे 150-200 लोक आम्ही आतापर्यंत दारूमुक्त केलेले आहे. असेच आमचे प्रयत्न आहे. आणि खरोखर साहेब मी तुमचे खूप आभार मानतो, सावंत साहेब, कदम साहेब आणि आमचे भाटे साहेब, आणि त्यांचं खूप प्रेम आहे आमच्यावरती. प्रत्येक जसं मागे हे बोलले आपले केळकर साहेब की तुम्ही जेव्हा काम करता ना तेव्हा पुरस्कार तुमच्या मागे लागतात, तशी परिस्थिती आमची झालेली सध्या आहे. म्हणजे ठीक आहे, लोक आम्हाला जाणीव करून म्हणजे लोकांना विश्वास आहे आमच्यावरती म्हणून लोक आमचं नाव घेतात. त्याबद्दल मी भाटेसाहेब, कुणालजी म्हात्रे यांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे आयकॉन 2025 आज मी मनापासून आपले महानगर आणि माय महानगर आणि ओनली मोनिनी यांना मनापासून शुभेच्छा देतोय की आमच्यासारख्या तळागाळातल्या एक कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना सन्मानित करून खूप मोठं आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे. गेले मी 20 ते 25 वर्ष दिव्यांग क्षेत्रात काम करतोय. 2022ला राष्ट्रपती पुरस्कार आहे.
त्यानंतर ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून मी काम बघितलेलं आहे. दुबई सरकारने डॉक्टरी प्रदान केलेली आहे आणि अशा पद्धतीने अनेक हिरे इथे बसलेले आहेत माझ्यापेक्षा विचारवंतांनी. पण मला जेवढं जमलं तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजचा हा कार्यक्रम खूप सुरेख आणि सुंदर केला. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित स्थानिक आमदार संजयजी केळकर साहेब, तसेच हे संपादक संजय सावंत साहेब आणि ठाणे ब्युरो चीफ अमोल कदम, गेली 37 वर्ष हा आपले महानगर हे सातत्याने विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते मांडतच आहेत. आज आम्हाला इथे बोलवला, आमचा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल आपले महानगर ओन्ली माननी यांचं मनापासून धन्यवाद. आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना सुद्धा आमच्याकडनं शुभेच्छा आणि ज्या प्रेक्षकांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांना सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर उत्साह कसा असावा, म्हणजे लहानपणापासून आपण शाळा कॉलेजमध्ये जातो, शिक्षकाने जर विचारलं म्हणजे पहिल्यांदा कुणाला बोलायचं आहे तर निश्चितच एक उत्साही विद्यार्थी हात वर करतो. मला वाटतं तोच उत्साह आहे म्हणून ते इतकं छान म्हणजे काम करतात. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. सुधाकर जाधव यांना मनोगत मांडायचं. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर. आपले महानगर, माय महानगर आणि ओन्ली माननी या चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील आम्हा सर्वांना ठाणे आयकॉन 2025चा आयकॉन हा सन्मान मिळाला. खरं तर या ठिकाणी आजचा हा कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला. या कार्यक्रमात आम्हाला सर्वांनाच खरंच समाधान आहे. आज ज्यांना जो सन्मान मिळाला तो सर्व मानकरी बघितलं तर सर्व असे आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे सर्व काम करणारे व्यक्ती आहेत आणि अशा ह्या प्रामाणिक व्यक्तींचं या ठिकाणी आपल्या महानगरच्या माध्यमातून सन्मान झाला. मला तर या ठिकाणी असा आनंद होतो का या ठिकाणी असे जर आमचे सन्मान होत गेले तर आमच्यासारखे कार्यकर्ते नक्कीच या ठिकाणी पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने जोमाने काम करतील आणि हीच आपल्याला प्रेरणा भेटणार आहे. असो या ठिकाणी या आपले महानगर, माय महानगरांनी ओन्ली माननी हे चॅलेंजचं मी सर्वांच्या वतीनं धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर रचना पाटील यांना मी विनंती करते की त्याने त्यांचं मनोगत मांडावं. प्रत्येकाची काहीतरी लाईफ स्टोरी आहे. अगदी थोडक्यात तुम्ही जी सांगताय ती खरंच छान आहे, जेणेकरून प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रातला वेगवेगळा अनुभव येईल. रचना पाटील. नमस्कार. आपलं महानगर, माय महानगर, ओन्ली मानिनी यांच्या वतीने आज आम्हा सर्व पुरस्कारकर्त्यांना जो पुरस्कार मिळाला खरंच खूप आनंद होत आहे. असं आता वाटतं आहे की आपल्या कार्याची कोणतरी दखल घेतं आहे. म्हणजे आपण कोणत्या पुरस्कारासाठी आम्ही कोणी काम करतच नाही म्हणा. आपण सोशलमध्ये जेव्हा कामासाठी उतरतो त्यावेळी फक्त आपण ते सोशल लाईफचाच विचार करतो. आपल्याला हे काम करायचं आहे, आपल्यापुढे आज ह्या गोष्टी प्रॉब्लेम आल्यात, समस्या आल्यात, त्या सोडवायच्या आहेत आणि आपण सर्व त्याच गोष्टीमध्ये रमलेलो असतो. आज जेव्हा या पुरस्कारासाठी आपल्याला इथे बोलवण्यात आलं, मनात थोडीशी भीती होती. पुरस्काराला जातोय आज, कधी स्वतःसाठी म्हणून कोणता पुरस्कार मिळाला नाही. शाळेत असताना मिळालेत खूप पुरस्कार, पण हा आमच्या कार्यासाठी जो पुरस्कार दिला त्याबद्दल खरंच मी ठाणे आयकॉन 2025चे आणि संजय सावंत यांचे खरंच खूप आभारी आहे. तुम्ही आमच्यासारख्या प्रत्येकाला जिथून शोधून आणलं आहे ते खरंच खूप उल्लेखनीय आहे सर्वांचं काम आणि सगळ्यांमध्ये मी देखील सहभागी आहे म्हणून मला या गोष्टीचा खूप आज प्राऊड फील होतं आहे. ज्यावेळी घरी जाऊन हे मी सन्मान दाखवेन त्यावेळी खूप माझ्या चेहऱ्यावर आत्ताच आनंद आहे. आता बघूया घरातल्यांचा किती आनंद येतो.
आणि आमच्या कळवा खरेगाव परिसरामध्ये दशरथदादा संस्थापित म्हणजे माझे सासरे यांनी 8 संस्थांच्या जे स्थापना केलेली आहे. यामध्ये आपले ते वाचनालय आहे, महिलांसाठी ज्या उपेक्षित महिला आहे त्यासाठी आपण पतसंस्था काढलेली आहे. परत आपली शाळा आहे साधना विद्या मंदिर, खेळासाठी प्रशस्त ग्राउंड आहे जिथे कबड्डीचे राज्यस्तरीय आपल्या इथून विद्यार्थी तयार होऊन जात आहेत आणि त्यामध्ये मुलींचा सगळ्यात जास्त सहभाग आहे. म्हणजे कबड्डीमध्ये ज्या नॅशनल प्लेयर आहेत त्यासुद्धा मुली आहेत. आणि आणखी पुढे जाऊन एवढंच सांगेन की ज्या सोशल कामांमध्ये दादांच्या बरोबर म्हणजेच माझे सासरे त्यांच्याबरोबर आम्ही नेहमी कार्य करत असतो. आज त्यांच्या कामाच्या माध्यमातूनच मी इथपर्यंत आलेली आहे आणि ह्या पुरस्कारासाठी जे काही मी पात्र आहे हे त्यांच्याचमुळे असं मला आज खरंच सांगावं असं वाटतं. ज्या काही संस्थांमधनं कामं होतात ती प्रत्येक कामं ही सोशलच आहेत, सामाजिकच आहेत. आणि दादांचं नेहमी असं म्हणणं असतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे समाजकारणामध्येच रममाण होणारे आम्ही सर्व. पण पुन्हा एकदा पुरस्काराबद्दल खरंच धन्यवाद आणि ताईंचे खरंच मी आभारी आहे. ओनली मानिनीच्या माध्यमातून आता त्यांना देखील आम्हाला भेटता येईल खरंच. आणि माझे हे 2 शब्द तुम्ही सर्वांनी शांततेत ऐकून घेतले त्याबद्दल देखील खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रचना पाटील यांनी त्यांचं मनोगत मांडलंच, पण सोबतच आता घरी गेल्यानंतर काय अनुभव असेल किंवा मला तर वाटतं एक आदर्श सुनबाई म्हणून निश्चितच असेल आणि त्या मानिनीला कळवतीलच फोन करून, कारण मला वाटतं आज महिला शक्तीसुद्धा जोरदार दिसते. यानंतर मी प्रतिभा इरकशेट्टी यांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं. आपले महानगर, माय महानगर ओनली मानिनी आणि ठाणे आयकॉन 2025 हा कार्यक्रम आयोजन केला सावंत सरांनी, सावंत मॅडमनी. त्यांचे सर्वांचे सर्वप्रथम आभार मानते. 2000 साली 25 वर्षापूर्वी मी समाजसेवेचं काम सुरू केलं आणि त्यावेळेला फक्त महिलांसाठी खूप करायचं अशी इच्छा होती. कारण अशा खूप महिला असतात की त्या महिलांना कधी मदतच मिळत नाही. त्यामुळे त्यांना वेगवेगळे मार्ग स्वीकारावे लागतात. मग आम्ही ठाण्यामध्ये 3 संस्था काढल्या आणि माझं बालपण वगैरे सर्व ठाण्यातच गेलेलं आहे आणि 65 बचत गट काढले आणि सर्व महिलांना एकत्र केलं. ठाणे महानगरपालिकेतून जेवढ्या योजना होत्या त्याचे सर्व त्यांना फायदे मिळवून दिले. त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट मिळतात हे मला कळालं. मग त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून भरपूर असे कॉन्ट्रॅक्ट घेतले. ठाणे महानगरपालिका ही माझी माता आहे, कारण त्या मातेने मला घडवलं आणि मला आज मी जे काय आहे ते ठाणे महानगरपालिकेमुळे आहे आणि ठाणे महानगरपालिकेमुळेच मी एवढ्या वरच्या लेवलला येऊ शकले. त्यानंतर जेव्हा महिलांसाठी कार्य करत असताना एकदा एक अशी घटना घडली की आमच्या एरियामध्ये एक सोसायटीमध्ये 2 माईलेकींनी आत्महत्या केली. तर मला तिथे बोलवलं होतं सही करायला, पंच म्हणून. मी गेले तर तेव्हा मला तिथे गेल्यानंतर कळालं की त्यांची मुलगी मतिमंद होती आणि त्या खूप म्हाताऱ्या झालेल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलीला कोण सांभाळणार म्हणून त्या आईने पेटून घेतलं आणि मुलीला मिठीत घेतलं. ती गोष्ट मला खूप मनाला लागली त्यावेळेला. त्यानंतर मानकर मॅडम म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की प्रतिभा तू खूप छान काम करते, महिलांसाठी काहीतरी चांगलं कर. मग त्यानंतर मी ठरवलं की आपण काहीतरी चांगलं करायचं तर काय करायचं. त्याच्यातून जेव्हा शोध घेतला त्यावेळेला असं लक्षात आलं की मतिमंद मुलांना खूप गरज आहे समाजामध्ये. बाकीच्या सर्वांना सर्व बुद्धी असल्यामुळे ते सर्व लेवलला सगळे सांभाळतात आणि सगळं काही करू शकतात, पण मतिमंद मुलांना आपली गरज आहे. त्यावेळेला मी 2 मतिमंद मुलं घेऊन शाळा सुरू केली. आतापर्यंत आपल्याकडे 350 ते 400 मुलं आपल्याकडे खूप सुधारणा होऊन गेलेली आहेत. आपली शाळा गेले 18 वर्ष व्यवस्थित चालू आहे. इथे उपस्थित असणाऱ्यांना सर्वांना नम्र विनंती आहे, कधीतरी वेळ काढून आपल्या मुरबाडमध्ये माळ या ठिकाणी आपली मतिमंद मुलांची आश्रमशाळा आहे, आपण जरूर भेट द्या.
आज इथे जो महिलांचा सर्वांचा जो सत्कार केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व आभारी आहोत. कारण काय होतं की एकदा सत्कार किंवा आज पुरस्कार जो दिलेला आहे की पुरस्कारामुळे काय होतं की आपण काहीतरी छान काम करतोय, आपल्याला समाजाने आपली दखल घेतलेली आहे म्हणून आणखीन उत्साह वाटतो की आपण आणखीन खूप काम करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखीन विशेष म्हणजे आमच्या शाळेत येणारे प्रमुख पाहुणे अमोल कदम सर हे सतत मुलांना रेशन, ब्लँकेट, चादर त्यांना जमेल तेवढी सगळी मदत आतापर्यंत ठाण्यातून ही मोठी मदत येत असते. धन्यवाद सर. यानंतर शेवटचं मनोगत मांडतात सुभाष गायकवाड. सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमानिमित्त सन्माननीय आमचे आपला महानगर आणि माई महानगर आणि ओनली मॉर्निंगच्या मानिनीच्या वतीने जो आमचा सत्कार इथे झाला त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि खरोखर या क्षेत्रामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपण 35-37 वर्ष कार्यरत आहात. त्या माध्यमातून जे समाजकार्यही करत आहात हे अमोल कदम साहेबांनी सांगितलं, त्याबद्दल खरंच आपलं कौतुक करणंही गरजेचं आहे. आणि आपण त्याच पावलावर आम्हीही सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी राजकारणात सुरुवात केली आणि छोट्या पदापासून सुरुवात करता करता आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून कार्य सुरू केलं. मग पुरुषोत्तम खेडेकर सर असतील, प्रवीणदादा गायकवाड असतील यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत राहून पुरोगामी महाराष्ट्राचा विचार महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत नेण्याचं काम केलं. त्याचबरोबर मी नंतरच्या काळामध्ये या कोकण विभागाचा आणि राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून संभाजी ब्रिगेडचं काम पाहत आहे. पुरोगामी विचारांच्या काही संघटनांना एकत्र करून आम्ही त्यांचं एक संघटन मोठं आम्ही केलेलं आहे. आता मला इतकं सांगायचं आहे का आज इथं जेवढे पुरस्कर्ते जे इथं तुम्ही सन्मानित केले, खरोखर सर्वांचं काही कार्य आपण पाहिलं तर आपल्याला कुठेतरी आम्ही खूपच मागे आहोत, अजून खूप आम्हाला काम करायचं आहे अशी एक भावना झाली. कारण कित्येकानी एक वेगवेगळ्या सामाजिक विषयांना घेऊन हात घालून आणि तळागाळापर्यंत तो विषय घेतला. मग तो आश्रमांचा असेल किंवा कुठल्याही विषयावर असेल, विकलांगांचा एक विषय ते सत्कार मूर्ती होते त्यांनी त्याच्यावर काम केलं. असे विषय घेऊन येणाऱ्या काळामध्ये जे आमचे तरुण वर्ग आहे महाराष्ट्रातल्या या तरुणांनी जर अशा प्रकारे एखादा विषय घेऊन त्यात हात घालून त्या तळागाळापर्यंत जर आम्ही हा विषय घेऊन काम कार्यरत राहिलो तर येणारा काळ हा महाराष्ट्राला परत चांगले सुखीचे दिवस दाखवेल इतके मला आशा आहे. आणि आपण असे सत्कार घेतल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं जे तरुण वर्ग आहे त्यांना एक वेगळीच उत्साह, त्यांच्यात एक वेगळी स्फूर्ती निर्माण होईल, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्ही समाज घडवू शकू आणि त्या माध्यमातून आम्ही एक चांगला महाराष्ट्र उभा करू शकू इतकीच मी आशा व्यक्त करतो. आणि आपण हा कार्यक्रमाचं एक सुत्तमरित्या नियोजन केल्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपलं महानगरचे संपादक श्री संजय सावंत सर यांना मी विनंती करेन की ओनली मानिनीच्या संपादिका कविता जोशी लाखे यांचा सत्कार करावा. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा. टाळ्या होऊन जाऊ देत. ठाण्याचे चीफ ब्युरो अमोल कदम यांचा सुद्धा सत्कार आपलं महानगरचे संपादक श्री संजय सावंत सर यांनी करावा. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात यावा.
आजच्या कार्यक्रमाला थोडा उशीर होतो आहे, पण काय हरकत नाही आहे. कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्स्फूर्तने सहकार्य करणं, काम करणं, मागील 1 महिन्यापासून मदत करणं, कार्यक्रम कशाप्रकारे त्याचं नियोजन सक्सेस व्हावं याकरिता सत्कार होणं, त्या माणसाचं खरोखर कौतुकाची थाप देखील त्याच्या पाठीवर पडली पाहिजे. असे आमचे आपल्या महानगरचे महाव्यवस्थापक श्री सुधीर कमलाकर सर यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती उपस्थित राहावे. तसेच संपादक महोदय संजय सावंत सर यांना विनंती करतो की त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावे. शेवटी कार्यक्रमाची आभार प्रदर्शन मानणे देखील काळाची गरजच असते. त्याप्रकारे आजचा कार्यक्रम आपला महानगर देखील खूप छान प्रकारे सर्वांच्या सहमतीने, सर्वांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला जे सहकार्य करणारे प्रशांत कॉर्नरनी देखील आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्यांच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तसेच या CKP हॉलचे मॅनेजर समीर गुप्ते सर, तसेच समोर काका बसले, त्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद मानतो. तसेच आपण वेळात वेळ काढून सर्वजण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद मानतो. तसेच आमचे आपले महानगरचे संपादक संजय सावंत सर, तसेच माननीय संपादका कविता मॅडम यांनी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन या ठिकाणी ठाणेसारख्या ठिकाणी एक चांगला उपक्रम आणि पुरस्कार सोहळा कार्यक्रम राबवला. त्याबद्दल महानगर माननीय तसेच महानगर पेपरच्या वतीने सर्वांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वांचे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. याच ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.